याची नोंद घ्या. पहिली ओव्हर कंपल्सरी पॉवर प्लेची असेल आणि पहिल्या ओव्हर मध्ये मात्र तुम्हाला 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर ठेवावे लागतील. तर ही मॅच बघण्यासाठी अंजप संघाला सपोर्ट करण्यासाठी अंजप संघाचे पूर्व क्रिकेटर अर्थात अंजपचा भावेश पवार म्हणजे अनिल मिनमिने हे देखील उपस्थित झालेले आहेत. अनिल यांचं देखील मनपूर्वक स्वागत. आता ते पूर्व क्रिकेटर आहेत. पहिला काल त्यांनी गाजवलाय. आता ते रिटायर होऊन मात्र आपल्या संघाला ऍज अ ऑडियन्स ऍज अ सपोर्टर म्हणून सपोर्ट करताय. तर यानंतर सेकंड राऊंडचा पहिला सामना होणार आहे. भाकरीचा पाडा संघ आपण विश्रांती घ्या. गेम इज ऑन. पहिल्या षटकाचा प्रारंभ करेल प्रवीण पथारे. पहिला बॉल. पहिलाच बॉल अपील जोरदार. मैदानाच्या रनआउटची देखील चान्स. पंचांच्या निर्णयाची वाट आणि पंचांचा निर्णय त्या ठिकाणी स्थिर आणि कायम असेल. पंचांचा निर्णय स्थिर आणि कायम असेल. पहिला चेंडूचा खेळ प्रवीण पथारे या बॉलरचा आणि पहिली रन या ठिकाणी धावा फलकावरती आली ती डिक्सळ या संघाची. यस फलंदाज आउट आहे या ठिकाणी. यस रनआउटच्या स्वरूपात बॅटर इथून आउट झाला. ऋतिकची विकेट. अपील जोरदार होती अंजप संघाची आणि या दरम्यान धावेचा प्रयत्न झाला आणि त्या दरम्यान मात्र रनआउटची विकेट आली. पंचांनी पाहिलं आणि त्यानंतर त्यांची स्थिर आणि कायम भूमिका वाटत होती. त्यानंतर त्यांनी पाहिलं आणि शेवटी निर्णय आला की फलंदाज रनआउटच्या स्वरूपात आउट आहे. मोठी विकेट होती कारण ऋतिक यावर्षी इन फॉर्म आहे, टच मध्ये आणि त्याची विकेट जाणं म्हणजे डिक्सळ संघासाठी थोडं का होईना पण नुकसानकारक आहे. आणि सहज विकेट विपक्षी टीमला त्याने दिली जिथे गरज नव्हती. पहिला चेंडू होता. 4 ओव्हरची मॅच आहे आणि मैदानावरती आधीचा सामना त्याने बघितला असेल. भाकरीचा पाडाने जवळपास 52 धावा बॅटिंगने उभारल्या होत्या. त्यामुळे धावा होऊ शकतात. आणि प्रवीण पथारे कर्जत तालुक्यामध्ये अंजप संघाचा देखील परफॉर्मन्स एवढाच भारी आणि गोलंदाज प्रवीण पथारे बॉलिंग साठी सज्ज. नेक्स्ट बॉल असेल तो प्रवीणचा. फटका आलाय समोर. लॉंग ऑफ मध्ये मारुती माळी चेंडू कलेक्ट करतील. एक सिंगल ने इथून मात्र सुरुवात होईल आणि अंजप संघाच्या गोलंदाज प्रवीण पथारेने जर विकेट हॅट्रिक घेतली तर अनिल मिनमिने यांच्या वतीने रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक प्रवीण पथारेसाठी असेल. प्रवीण पथारेसाठी 1000 रुपयाचा पारितोषिक असेल. या दरम्यान फटका ऑन साइडला आहे. समोर मात्र खेळाडू आलेत. कुठल्याही धावेचा खरं तर दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. तर या दरम्यान आपण पाहतोय या क्रीडा स्पर्धेमध्ये जय भैरवनाथ वरई संघाचे स्पॉन्सर योगेश भुसारी यांना मी विनंती करेल की योगेशजी भुसारी आपण मंचावर यावं. वरई संघाचे पुरस्कर्ते होते या क्रीडा स्पर्धेमध्ये. तर योगेश दादा आपण मंचावरती यावं. आपलं स्वागत. गोलंदाज प्रवीण पथारे पुन्हा एकदा प्रयत्न चांगला आहे. चेंडू चांगला आहे आणि इथून मात्र डॉट बॉलची फेक झाली. डिक्सळ टीम कडून ऋतिक जो फॉर्म मध्ये होता तो आउट झाला आणि आता रोहित आणि आदित्य ही कमान सांभाळतात. तर जबरदस्त बॉलिंग प्रवीण पथारेची. अंजप संघ नामांकित संघ, कित्येक स्पर्धा त्यांनी जिंकल्यात. तालुक्या बाहेरील पनवेलचे 2 संघ, सावळेच्या स्पर्धेमध्ये 2 लगातार वर्षामध्ये त्यांनी त्या 2 संघांना पराभूत केलं. आणि त्याच संघाचा प्रवीण पथारे पहिलीच ओव्हर आहे. ऑन साइडला दिलीपचा आता चेंडू आहे. इथे देखील सिंगल वरती समाधान मानावं लागेल ते मात्र आदित्यला. डिक्सळ टीमचा पॉवर प्ले मधला स्कोर सध्या धावा फलकावरती 5 चेंडू मध्ये 3 धावा आहेत. थोडी संत आणि सावध सुरुवात आहे. ऋतिक आउट झाल्यानंतर रोहित आणि आदित्यने थोडा का होईना पण सावध पावित्र्य घेतलं. आक्रमकता थोडी कमी ठेवली. शॉट भारी आहे. लास्ट बॉल वरती उडवलाय चेंडू सीमारेखा बाहेर. ठोकलाय तो डिक्सळ संघाच्या रोहितने षटकार. डिक्सळ संघाचा पहिला षटकार आणि पहिल्या ओव्हर मध्ये धावा झाल्या. डिक्सळ टीमच्या टोटल 9.
नितीन शेठ रसाल उपस्थित आहेत. मी नितीन शेठ यांना विनंती करेल की शेठ आपण स्वागत कक्षामध्ये यावा. आपला सन्मान आयोजकांच्या वतीने मनपूर्वक स्वागत. आणि मॅच इथून सुरू आहे. पहिला चेंडू मारुती माळीचा आणि सर्व खेळाडूंसाठी आज खुश खबर आहे की कुलस्वामींनी प्रसन्न ग्रुप धोत्रे, बलिराम शेठ रसाल आणि त्यांच्या सुपुत्र नितेश शेठ रसाल यांच्या वतीने आज संपूर्ण दिवसभरामध्ये चौकार हॅट्रिक, षटकार हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिक या तीनही हॅट्रिक साठी 1111 रुपयाचं पारितोषिक सर्व संघांसाठी असेल. ही जबरदस्त बक्षिसाची खैरात. मारुती माळीचा आणखीन एक चेंडू रनआउट करण्याची चान्स, पण एक सिंगल मिळाली ती डिक्सर संघाला. खरं तर बलिराम शेठ रसाल आणि त्यांचा सुपुत्र नितीन शेठ रसाल यांचं कौतुक आहे की तीनही हॅट्रिक साठी त्यांनी 1111 रुपयाचं कॅश प्राइज सर्व संघांसाठी ठेवलंय. यावेळेस देखील ऑन साइडला स्वतः बॉलर पुढे सरकावले. देखील कंप्लीट दुसरीचा कॉल आहे. वेगाने धावला बॅटर आणि या दरम्यान धाव कंप्लीट. 2 रन आल्या. धाव फलकावरती स्कोर कार्ड येते मात्र 12. मारुती माळी स्वर्गीय भास्करी लिओन अंजप संघाचा संघनायक अर्थात कॅप्टन आणि त्याचबरोबर या संघाचा सर्वात दिग्गज खेळाडू मारुती माळी यांच्या सोबत खेळणारे सर्व खेळाडू रिटायर झाले. मारुती माळी आजही त्या जोशान आणि जोमान आपल्या संघासाठी ऑलराऊंडर म्हणून नेहमीच टॉप परफॉर्मन्स देत असतात. तर मारुती माळी सध्या बॉलिंग साठी राऊंड द विकेटने बॉलिंग करतोय. मारुती माळीचा हा चेंडू पंचांचा इशारा आला. व्हाईट बॉल. खरं तर बाहेर चेंडू काढण्याचा प्रयत्न झाला आणि एक एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यात. डिक्सल टीम इथे एका रनने पुढे जाईल. धावसंख्या आहे धाव फलकावरती ती मात्र 13. पात्र जिल्हा परिषद वॉर्ड आयोजित भाजपा नमो चषक 2025 ब्रदर्स 11 धोत्रे संघ आयोजित ही स्पर्धा आणि मारुती माळीचा दमदार परफॉर्मन्स बॉलिंगने सध्या सुरू आहे. फटका या ठिकाणी उंचावरती खेळलाय. दिलीप चेंडूच्या खाली आणि कॅच कॅरी. विकेट गोज डाऊन. फलंदाज बाद डिक्सल टीमला. धक्का क्रमांक 2. विकेट आली ती मात्र डिक्सल टीमची. आधी रनआउटच्या स्वरूपात बाद झाला होता ऋतिक आणि त्यानंतर बाद झालाय तो मात्र रोहित, ज्याच्या बॅट मधून षटकार आला होता. तो षटकारांचा खेळ करणारा रोहित इथे मात्र आउट झालाय. खरं तर दिलीपने कॅच जर ड्रॉप केली असती तर कदाचित आणखीन षटकारांची खेळी रोहित करू शकला असता. अंजप संघाच्या पाठीराख्यामध्ये आणखीन भर पडत असताना रोहिदास दादा देखील मॅच बघण्यासाठी उपस्थित झाले. रोहिदास आपलं देखील स्वागत आहे. आणि ज्या पद्धतीने ही कॅच पकडली, दिलीप आधी पुढे आला होता, असं वाटलं की कदाचित बॅलन्स गमावेल, कॅच ड्रॉप करेल, पण कॅच त्याने भारी पकडली आणि विकेट आली ती रोहितची. आणि आता श्रेयस नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना होत असताना. खरं तर डिक्सल हा खरं तर यशोदीप डिक्सल संघ नाही, हा वेगळा संघ आहे ज्यांचा गेल्या वर्षी माळेवाडीच्या स्पर्धेमध्ये काय परफॉर्मन्स राहिला होता डिक्सल टीमचा. तर स्कोर कार्ड वरती धावा संख्या टोटल आतापर्यंत गोल्डन आम्हाला सांगतायत 4 बॉल संपलेत आणि 13 धावा डिक्सल टीमच्या धावा फलकावरती आहेत. मारुती मालीचा नेहमीप्रमाणे जो संघासाठी परफॉर्मन्स असतो ना, त्याच पद्धतीने अगदी कमी धावांचं षटक सध्या तो हाताळतोय. गोलंदाज तयार. समोर येतो श्रेयस. श्रेयससाठी हा चेंडू अपील मैदानाच्या आत. अपील मैदानाच्या आत जोरदार आहे आणि पंच त्या ठिकाणी डिस्कस करतायत निर्णय येईल आणि बॅटर या ठिकाणी आउट. फलंदाज बाद. श्रेयस देखील माघारी. मारुती माळीला विकेट आणि डिक्सल टीमच्या टॉप बॅटिंग ऑर्डरला इथे आउट करत असताना अंजप संघाच्या खेळाडूंनी आपल्या दमदार परफॉर्मन्सचा नजराणा दाखवला. आणि काय बॉलिंग आहे मारुती मालीची. वय वर्ष 42 आणि 42 वयामध्ये देखील मारुती माली यांच्या बॉलिंगची जी काही कामगिरी आहे ती बघता खरं तर बेंडू मिनमिने देखील आश्चर्यचकित झाले. काय परफॉर्मन्स आहे. 42 मध्ये मी 12वा बसलोय आणि 42 मध्ये मारुती माळी एखाद्या 22 वर्षाच्या मुलासारखा खेळतोय. काय परफॉर्मन्स आहे. धावसंख्या धावफलकावरती 13. आदरणीय कमलाकरजी रसाल दादा यांना मी विनंती करेल, कमलाकर रसाल दादा आपण स्टेज वरती येऊन आसनस्थ व्हावं. आपलं सहर्ष स्वागत. गोलंदाज तयार. 2 बॅक टू बॅक विकेट आल्यात. विकेट हॅट्रिकची आणि यावेळेस क्लीन बोल्ड. मारुती माळी या खेळाडूने
या मॅच मध्ये 3 लगातार विकेट घेत विकेट हॅट्रिक इथून कमावली. खतरनाक बॉलिंग केली मारुती माळीने. 2 षटके इथून समाप्त झाली. धावा फलकावरती विकेट हॅट्रिक इथे मिळवत असताना मारुती माळी. धावा झाला धावा फलकावरती ते मात्र 13. आणि जे पारितोषिक होतं ज्याची आम्ही घोषणा केली होती ते 1111 रुपयाचा कॅश प्राइज. 1111 रुपयाचा कॅश प्राइज आलाय मारुती माळी यांच्यासाठी. बलिराम शेठ रसाल आणि त्यांचे सुपुत्र नितीन शेठ रसाल यांच्या वतीने 1111 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. आणि मारुती माळी त्या कॅश प्राइजचा हकदार ठरला. 1111 रुपये जमा झालेत. आणि परफॉर्मन्स किती भारी होता. खतरनाक चेंडू त्याने टाकला जो हॅट्रिक साठी होता आणि क्लीन बोल्ड करत दांडी उद्ध्वस्त केली. आणि जे पारितोषिक होता बलिराम शेठ रसाल आणि त्यांचे सुपुत्र गोल्डन मॅन नितीन शेठ रसाल यांच्याकडून 1111 लगेच जमा झाले. असे पारितोषिक लावणारे खर तर शेठ पाहिजेत की ज्यांनी घोषित केलं आणि त्या क्षणी हॅट्रिक झाल्या बरोबर नोट त्यांनी आमच्याकडे जमा केली. गुड गुड. आणि कमलाकर रसाल अर्थात आमचे मामा या ठिकाणी उपस्थित झाले. तर कमलाकर मामा आपण आसनस्थ व्हावा आणि या मॅचचा या क्रीडा स्पर्धेचा आनंद घ्यावा. 2 ओव्हर धावा फलकावरती धावा आहेत त्या अवघ्या 13. ड्रिंक ब्रेक या ठिकाणी झाला. अनिल मिनमिने पाण्याच्या बॉटल घेऊन आपल्या संघासाठी दाखल झाले. खरं तर ते पूर्व क्रिकेटर कमी वयामध्ये रिटायर होणारा अंजपचा एकमेव खेळाडू म्हणजे अनिल मिनमिने अर्थात भावेश पवार. कमी वयामध्ये त्यांनी रिटायरमेंट घेतली. यंग आहेत पण त्यांनी निर्णय घेतला की आपल्या आणखीन यंग टॅलेंटला गोलंदाज तयार होईल सुभाष रटाटे. 2 ओव्हर मध्ये 13 धावा झाल्या. सुभाष रटाडे बॉलिंग मार्क वरती आला. पण आता डिक्सळ संघाच्या आदित्य आणि भावेशला आपल्या संघासाठी धावा कराव्या लागतील. आदित्य आणि भावेशला आता माघार घेऊन चालणार नाही कारण 2 ओव्हर मध्ये फक्त धावा आहेत 13. सुभाष रटाडे बॉलिंग साठी आलेत. पहिला चेंडू सुभाष रटाडेचा समोर चेंडू ठेवला होता. डॉट बॉलची फेक झाली. धावा काही येईना. जिथून भैरवनाथ वरई संघाची बॅटिंग सुरू झाली तिथून धावांचा ओघ जो मागच्या इनिंग मध्ये देखील आला नाही आता देखील डिक्सळ संघासाठी पाहिजे तेवढा धावा पहिल्या बॅटिंग मध्ये येत नाहीयेत. फुल टॉस आहे सुभाष रटाडेचा. पाठवला चेंडू सीमा फार ठोकलाय तो मात्र फलंदाज आदित्यने षटकार. डिक्सळ टीमला या षटकारांची या फटक्यांची गरज आहे कारण मैदानाच्या आतमध्ये 2 ओव्हर मध्ये फक्त 13 होत्या. सुभाष रटाटे आले. पहिला चेंडू त्यांचा भारी होता. टप्पा त्यांनी राखला. दुसरा चेंडूवरती चुकी केली. फुल टॉस दिला आणि त्याचं नुकसान संघाला 6 धावांनी टोटल पोहोचली डिक्सळ टीमची 19 अंकावरती. गोलंदाज सय्या सुभाष रटाडे पुन्हा एकदा राऊंड द विकेट खाली राहिला चेंडू. सिंगल साठी प्रयत्न होईल. लॉंग ऑन मधून प्रवीण पतारे पोहोचला. एक सिंगल स्कोर पोहोचलाय तो 20 अंकावरती. स्वर्गीय भास्करी अंजप संघ कित्येक वर्ष हा संघ ओराम क्रिकेटर्सलाच त्यांनी नेहमी प्राधान्य दिलं आणि आजही डिक्सळ टीमच्या विरोधात चांगली बॉलिंग करतो. पण डिक्सळ टीम कडे एक युवा आक्रमक बॅटर आहेत. जर त्यांच्या बॅट वरती चेंडू आला तर एक मोठी धावसंख्या ते इथून देखील उभारू शकतात आणि त्यासाठी प्रयत्न करावे लागणार ते भावेशला देखील. गोलंदाज तयार. सुभाष रटाडेचा हा चेंडू भावेशच्या अगदी समोर होता. 2 चेंडू फक्त सुभाषच्या इथून बाकी असतील. 4 बॉल मध्ये 7 धावा दिल्या तर सुभाष रटाडेने. खरं तर रेल्वे पोलीस फोर्स मध्ये कार्यरत आहे सुभाष रटाडे. आज करतो सुट्टी आणि आपल्या गावाच्या संघासाठी सुभाष रटाडे बॉलिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा सुभाष रटाडेचा चेंडू बाहेर काढण्याचा प्रयत्न सक्सेसफुल. चांगली ओव्हर त्यांनी टाकली आणि 5 चेंडू मध्ये धावा दिल्या. फक्त 7 टोटल आहे धावा फलकावरती ती मात्र 20. सुभाष रटाटे षटकाची समाप्ती या बॉलने करतील. सुभाष रटाडे यांची गुड बॉलिंग परफॉर्मन्स. षटक इथून समाप्त झालं. 3 ओव्हर इथून फिनिश झाल्या आणि धावा फलकावरती डिक्सळ टीमची धावसंख्या आहे ती मात्र टोटल आतापर्यंत 20. पहिल्या बॉलर आला प्रवीण पतारेने त्याने धावा दिल्या पहिल्या ओव्हर मध्ये त्या मात्र 9. दुसऱ्या ओव्हर मध्ये मारुती माळी आला त्याने विकेट हॅट्रिक घेतली धावा दिल्या फक्त 4. तिसऱ्या ओव्हर मध्ये सुभाष रटाटे आला त्याने षटकार खर्च केला तरी देखील धावा दिल्या फक्त 7. म्हणजे 4 डॉट बॉल सुभाष रटाटे या बॉलरने काढले. खरं तर सुभाष
8 महिन्यानंतर त्याने एखाद्या स्पर्धेमध्ये ओव्हर टाकली असेल. आणि त्याच्याहून सर्वात विशेष म्हणजे या विकेट हॅट्रिक साठी बळीराम शेठ रसाल आणि त्यांचे सुपुत्र गोल्डन मॅन नितीन शेठ रसाल यांच्याकडून 1111 रुपयाचं कॅश प्राइज आलं ते मारुती माळी या गोलंदाज. आणि इथून जरी मिळवली विकेट हॅट्रिक किंवा डिक्सल संघाने चौकार हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिक जरी ठोकली तरी सर्वांच्यासाठी हे पारितोषिक असेल 1111 रुपयाचं. खरं तर मलाही आता खरं तर मनात असं वाटायला लागलं की कदाचित या खेळाडूंच्या जागी मी असतो तर नितीन शेठ रसाल यांचा 3ही हॅट्रिकचा पैसा प्रत्येक मॅच मध्ये घेतला असता. आणि ते देण्यासाठी सज्ज आहेत. दानशूर व्यक्तिमत्व बलराम शेठ रसाल आणि त्यांचे सुपुत्र गोल्डन मॅन नितीन शेठ रसाल. गोलंदाज तयार. लास्ट ओव्हरला प्रारंभ. पहिला बॉल. पहिलाच बॉल हवेत चाललाय. कॅचची संधी आहे आणि चेंडूच्या खाली खेळाडू आहे मिलिंद मिनमिने. कॅच कॅरी केली. फलंदाज बाद होईल तो मात्र आदित्य. आणि मोठा धक्का डिक्सल टीमला कारण जो मारू शकत होता षटकार तो इथून आउट झालाय. जर्सी आकर्षक आहे दोन्ही संघांची. कारण नक्की अंजप संघ कोणता किंवा डिक्सल संघ कोणता हे जर्सीने ओळखणं कठीण आहे. पण पहिल्यांदा बॅटिंग डिक्सलची आणि फिल्डिंग आहे ती मात्र अंजप संघाची. व्हाईट रंगाची जर्सी घेण्यामागे कारण आहे की जर उन्हामध्ये खेळत असेल तर मात्र उन्हाचा तितकासा इफेक्ट व्हाईट जर्सीवरती होत नाही. त्या कारणास्तव दोन्ही संघांनी व्हाईट जर्सीची चॉईस केली. अंजप संघ सध्या तरी बॉलिंगने कमाल करतोय पण आता 5 चेंडू आहेत. स्कोर येतो मात्र 20. 5 चेंडूवरती तरी 4 षटकार आले तरी चांगली टोटल होईल. पंच त्या ठिकाणी बघतायत. येस पंचांनी रेफर केलं की चेंडू एक्झॅक्ट कुठे पडलाय त्याचं चेकिंग इथे केलं जाईल आणि त्यानंतर डिसिजन तुम्हाला दिला जाईल. डिसिजन पेंडिंग. तर डिसिजन या ठिकाणी की चेंडू विकेट वरतीच आहे म्हणजे चेंडू वाईड असेल. एक्स्ट्राची धाव आली तेजस अर्थात दिलीपच्या माध्यमातून. स्कोर आहे धावा फलकावरती 21. 5 चेंडू शेष आहेत. पुन्हा एकदा दिलीपच्या माध्यमातून व्हाईट बॉलची फेक. खर्च करतो दिलीप धावा ज्या धावांची गरज नाहीये कारण विपक्षी टीम सध्या एक प्रेशराइज स्थितीमध्ये आणि त्या ठिकाणी दिलीपने 2 एक्स्ट्रा धावा खर्च केल्या. धावा फलकावरती 22 धावा आहेत. 5 चेंडू आहेत. डिक्सल टीमला इथूनही 40 पार धावा नेता येते कारण अजून 5 चेंडू त्यांच्या हातामध्ये. हलक्या हाताने खेळलेत ऑन साइडला. वेगाने 2 खेळाडू धावलेत. बॉल पर्यंत पोहोचला. प्रवीण पतारे फेक होतीये. रनआउटची चान्स आणि या दरम्यान खेळाडू पोहोचलाय देखील. पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचला. 2 रन इथून कंप्लीट झाल्यात. धावा फलकावरती धावा झाल्यात त्या मात्र डिक्सल टीमच्या 24 धावा आणि अजून बॉल शेष आहेत ते मात्र 4. 24 झाल्या. 4 चेंडू शिल्लक आहेत. किती स्कोर उभा राहील टार्गेट कसं सेट होईल याकडे डिक्सल टीमचं लक्ष आहे. आणि समोर मात्र गोलंदाज अंजप संघाकडून येतो दिलीप. मागे टाकण्याचा प्रयत्न. आणखीन एक व्हाईट बॉलची फेक. व्हाईट बॉलची फेक करतोय तो दिलीप. ज्या 3 चेंडूवरती त्याच्या ओव्हरचे 3 बॉल संपले असते तिथे त्याने ती ताकद खर्च करून 3 व्हाईट चेंडू फेकलेत. 3 अतिरिक्त चेंडू त्याला टाकावे लागणार आहेत. गोलंदाज तयार दिलीप. 25 धावा डिक्सल टीमच्या. समोरच्या दिशेने चेंडू यावेळेस हाताला. लेग स्टिक वरती जे टार्गेट केलं होतं दिलीपने ते त्याचं अनसक्सेसफुल ठरलं. त्या कारणास्तव दिलीपने समोर चेंडू ठेवला आणि एक चांगला चेंडू आता डॉट चेंडू काढत या ओव्हर मध्ये त्याचा 3रा चेंडू समाप्त झाला. धावा संख्या 25. 3 बॉलचा खेळ अद्याप बाकी. बॅटला स्पर्श. विकेट किपर संभाजी पथारेच्या हातामध्ये आणि डायरेक्ट हिट. बॅटर आउट. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज डिक्सल टीमचा इथे बाद. यानंतर बाकरीचा पाडा संघ आणि या मॅच मध्ये जिंकणारा संघ या 2 संघांमध्ये मॅच होईल याची नोंद घ्या. सेकंड राऊंडचा पहिला सामना आपण खेळवणार आहोत आणि धावा येत नाहीये. डिक्सल टीमचे फलंदाज पाहता पाहता जवळपास फलंदाज आउट झाले ते मात्र टोटल 6 फलंदाज या इनिंग मध्ये आउट झालेत. अजूनही फलंदाजांना बॅटिंग करण्यासाठी या इनिंग मध्ये चेंडू शिल्लक आहेत ते मात्र 2 आणि टोटल आहे धावा फलकावरती धावा 25.
दोन चेंडू मध्ये 2 षटकार किंवा 2 चौकार जरी आले तरी 30+ धावा जाऊ शकतात डिक्सल टीम साठी. ते षटकार खेचणार का नवीन गेलेला फलंदाज जयेश. दिलीपचा हा चेंडू पुन्हा वाईटची धाव, पुन्हा एक वाईट. कारण दिलीपने 4 वाईट चेंडू टाकले. ज्या धावांची गरज नाहीये, जे चेंडू चांगले पडायला पाहिजे तिथे मात्र 4 धावा त्याने खर्च केला. आणि 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 26 झाल्यात. 6 विकेट आउट झाले डिक्सल टीमचा. फटका जयच्या बॅट मधून बॅट वरती आलाय आणि वाह वाह वाह, सुंदर कॅच, सुंदर कॅच पकडली ती मारुती माळीने. खतरनाक. जर रिप्ले मध्ये तुम्ही बघू शकाल, ज्यावेळी दिलीप चेंडू टाकण्यासाठी मार्गस्थ झाला, फटका खेळल्यानंतर फलंदाजाच्या बॅट मधून निघालेला फटका बराच वेळ चेंडू हवेत होता. असं वाटलं की षटकार जाईल, पण मारुती माळी त्या ठिकाणी धावला, डिस्टन्स त्याने कव्हर केलं आणि लास्ट मोमेंटला जंप घेत एका पायावरती बॅलन्स करत एका हातामध्ये चेंडू त्याने कॅरी केला. आणि काय खतरनाक कॅच आहे. मारुती माळी या खेळाडूची वय वर्ष 42, अजूनही एका पायावरती आपल्या संघासाठी कॅच पकडण्यासाठी उडी मारू शकतो किंवा एका पायावरती लंगडी खेळू शकतो हे दाखवलं ते मारुती माळीने. आणि शेवटचा बॉल दिलीपचा इनिंगचा लास्ट बॉल. पुन्हा एकदा चेंडू बाउंड्री लाईनच्या दिशेने. यशस बॅट्समन इथे आउट झालाय. हिट विकेट. तर या ठिकाणी आपण पाहतोय वरई गावचे आदरणीय पिंट्या भुसारी मामा या ठिकाणी उपस्थित आले. पिंट्या मामा आपलं सहर्ष स्वागत. आणि त्यानंतर धोत्रे गावचे दिलीप शेठ रसाल आणि वसंत शेठ रसाल या ठिकाणी उपस्थित झाले. आपलं देखील हार्दिक स्वागत. तर मी विनंती करायला पिंट्या मामा भुसारी यांना, मामा आपण या ठिकाणी यावं, अत्यंत मानाने यावं. मामांचं आपण सहर्ष स्वागत या ठिकाणी करतोय. दिनेश शेठ रसाल यांचे मामाश्री आदरणीय पिंट्या मामा भुसारी यांना विनंती करेल की आपण या ठिकाणी स्टेज वरती येऊन आसनस्थ व्हावं. आणि त्याचबरोबर मी दिलीपजी रसाळ आणि वसंतजी रसाळ यांनाही विनंती करेल की साहेब आपणही स्टेज वरती येऊन आसनस्थ व्हावं. पात्र जिल्हा परिषद विभाग भारतीय जनता पार्टी आयोजित ब्रदर्स 11 धोत्रे आयोजित नमो चषक. आणि आता कॅमेरामॅनला रिक्वेस्ट करेल की आपण या ठिकाणी कॅमेरा टर्न करावा. खरं तर ज्यांच्या माध्यमातून या क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय ते दिनेश शेठ रसाल यांचे मामाश्री पिंट्या मामा भुसारी यांचा सत्कार स्क्रीन वरती तुम्ही बघू शकाल. दिनेश शेठ रसाल यांचे मामा अत्यंत आवडीने आम्ही ज्यांना मामा म्हणतो, सगळ्यांचेच ते मामा आहेत, ते रवींद्र भुसारी अर्थात मामांचा हा सत्कार. आणि उद्या सुद्धा वरईचा संघ जो खेळणार आहे त्याच्याही पुरस्कर्ते ते मात्र रवींद्र भुसारी. मनपूर्वक रवींद्र भुसारे साहेब आपलं सहर्ष स्वागत. तर या ठिकाणी आपण यानंतर सत्कार करतोय वरई ग्रुप ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच आदरणीय देवेंद्रजी जाधव, सन्माननीय उपसरपंच साहेबांचा देवेंद्रजी जाधव साहेबांचा सत्कार गणेश रसाल दादा यांच्या शुभ हस्ते आम्ही करतोय. शाल पुष्पगुच्छ मानाचं सन्मान चिन्ह देऊन वरईचे आदरणीय माननीय उपसरपंच देवेंद्रजी जाधव यांचं सहर्ष स्वागत. देवेंद्र जाधव साहेब आपलं देखील मनपूर्वक स्वागत. उद्या देखील वरई संघ खेळेल त्याचे पुरस्कर्ते असणार आहेत ते मात्र रवींद्र भुसारी अर्थात पिंट्या मामा यांचं देखील आम्ही मनापासून स्वागत करतो. आणि दिलीपजी रसाल आणि वसंतजी रसाल साहेब आपणास विनंती करतो की आपण या स्टेज वरती आसनस्थ व्हावं. स्पर्धा आपली आहे आणि आपली उपस्थिती या स्पर्धेला प्रार्थनीय होती आणि आहे, त्यामुळे आपण या मंचावरती यावं. आपलं सहर्ष स्वागत. तर या सर्व
विभागातील जे कोणी राजकीय क्षेत्रातील आजी माजी सदस्य, सरपंच, उपसरपंच, त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक, सर्वांना विनंती आहे की आपण या ठिकाणी कळत नकळत जर आडबाजूला असाल तर आपण स्टेजवरती येऊन आसनस्थ व्हावं आणि आपलं सर्वांचं पात्र जिल्हा परिषद विभाग भाजपा पार्टी आणि ब्रदर्स 11 धोत्रे आयोजित या क्रीडा स्पर्धेमध्ये भाजपा नमो चषकामध्ये आपलं सहर्ष स्वागत. गेम इज ऑन. 27 चं टार्गेट घेऊन पहिला बॉलर सज्ज झालाय डिक्सर टीम कडून आकाश. पहिला वेगवान बॉलरचा हा पहिला बॉल, पहिलाच बॉल आणि वेगवान बॉलर वरती ताबडतोब फटका खेळलाय तो मारुती मालीने. ठोकलाय चेंडू सीमा पार, आल्या धावा 6. मारुती मालीचा हल्ला बोल आणि सुभाष राठाड्यावरती चढवलेला षटकाराचा. खरं तर या पहिल्या बॉल वरती बदला घेत असताना मारुती माली खरं तर क्रिकेटमध्ये आपल्या खेळाच्या माध्यमातून आणि आणखीन जर 2 षटकार मारले तर बलिराम शेठ रसाल आणि त्यांचा सुपुत्र गोल्डन मॅन नितीन शेठ यांच्याकडून 11-11. पुन्हा प्रयत्न मारुती मालीचा फ्लॅट चेंडू गेला. एका टप्प्याने चेंडू सीमारेखा पार. मारुती मालीचा झंझावात फलंदाजी मध्ये आपली धमक. वय वर्ष 42. बेंडू बिनमीने रिटायर झाले पण त्यांनी जागा टिकून ठेवली आणि संघासाठी दावा करताय 2 चेंडू मध्ये 10. खर तर 27 चं टार्गेट एकाच ओव्हर मध्ये फिनिश करायचं असं ठरवून मारुती माळी गेलेत. आणखीन 2 चौकार खेचले. चौकार हॅट्रिक जरी लगावली तरी बलराम शेठ आणि त्यांचे गोल्डन मॅन सुपुत्र नितीन शेठ यांच्याकडून 11-11. मारुती माली करू शकतो. ताकद आहे, धमक आहे त्या खेळाडूमध्ये. पुन्हा चांगला फटका येण्याच्या दिशेने मारुती मालीने ठोकलाय सलग दुसरा चौकार. आधी विकेट हॅट्रिक घेऊन 11-11 जमा झालेत. आता चौकार हॅट्रिक ठोकली तर आणखीन 11-11. पैसा किती पैसा तर नितीन शेठ रसाल यांचा 1111 प्रत्येक हॅट्रिक वरती येणारा पैसा. आणि मारुती माळी खेळतोय कैसा हे बघतात आमचे बेंडू बिनमीने. फलकावरती धावा झाल्या 3 बॉल मध्ये 14. गरज आहे ती 13 धावांची. आणि नरेश बिनमीने दादांकडून देखील या चौकार हॅट्रिक साठी रोख रक्कम 501 रुपयाचं पारितोषिक असेल. मारुती मालीचा फटका, हवेचा वेध, विकेटची चान्स. डिक्सर टीमचा खेळाडू आला आणि पकडली कॅच. हॅट्रिक हुकली आणि मारुती मालीची विकेट मात्र खात्यात आली. पण जोरदार टाळ होऊन जाऊ द्या मारुती मालीसाठी. आधी विकेट हॅट्रिक आणि त्यानंतर 27 चं टार्गेट 4 चेंडू मध्ये 14 करून मारुती माळी आउट झालाय. खरं तर मारुती माळी याचा दमदार परफॉर्मन्स राहिला. आता अवघ्या 13 धावांची गरज आहे. चेंडू भरपूर आहेत पण इथून जर डिक्सर टीमने जरी विकेट हॅट्रिक घेतली तरी बलराम शेठ रसाल आणि नितीन यांच्याकडून 11-11. सॉलिड परफॉर्मन्स राहिला मारुती माळीचा. संभाजी पतारे सर नवीन फलंदाज चाललेत, त्यांच्या साथीला येतो मात्र प्रवीण पतारे. खरं तर प्रवीणला बॅटिंग साठी नॉन स्ट्रायकर एंडला उभं केलंय. 3-4 बॉल झाले. यश मिळालं ते डिक्सर टीमला. कारण डिक्सर टीमच्या आकाशने खरं तर विकेट घेऊन एक पॉज दिला धावा संख्येला आणि इथून कमबॅक करू शकतो आम्ही. हा सामना सहजासहजी विपक्षी टीमला आम्ही देणार नाही हे दाखवत असताना जी ती विकेट आली आकाशची. संभाजी पथारे सरांच्या बॅट मधून निघालेला फटका सर्कलच्या बाहेर चाललाय चेंडू. 2 खेळाडू धावलेत आणि या दरम्यान दोघांची टक्कर. चेंडू थोडा काळ बाजूला राहिला आणि या दरम्यान 1-2 आणि तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न झाला. 3 धावा इथून कंप्लीट झाल्या. 14-3 17 झाल्यात टोटल. आता पाहिजे धावा त्या मात्र 10 आणि पहिल्या बॉलर आकाशचं षटक मात्र एका चेंडूच्या समाप्तीनंतर इथून मात्र कंप्लीट होईल. 5 चेंडू 17 धावा. स्कोर तेवढा नाहीये. 10 धावा खरं तर फक्त आता करायच्या आणि गरज आहे ती आकाशच्या एक चांगल्या चेंडूची किंवा किमान संघाला जर हा सामना शेवटपर्यंत खेचून न्यायचा आहे तर एक विकेटची गोलंदाज तयार. प्रवीण पात्राचा फटका समोर आहे. चेंडू रनआउटची चान्स आहे. डायरेक्ट हिट मिस केली हिट. ओव्हर इथून कंप्लीट झाली. धावा फलकावरती धावा झाल्यात. अंजप संघाच्या 17. 18 बॉल मध्ये गरज आहे ती मात्र 10 या धावा संख्येची. 10 धावा 18 बॉल मध्ये करायच्यात. जय मल्हार भाकरीदावाडा संघाचे कर्णधार आपण स्टेजच्या दिशेने या. यानंतर सेकंड राऊंडची मॅच लगेच होणार आहे याची आपण नोंद घ्या.
पाथरज जिल्हा परिषद युवा सेनेचे विभाग प्रमुख आदरणीय नरेश मिनमिने दादा यांचा संघ स्वर्गीय भास्कर इलेवन अंजप. सामना संपल्यानंतर आपण नरेश मिनमिने दादांचा सत्कार या ठिकाणी करणार आहोत. नरेश दादा आपण या ठिकाणी आलात, आपलं मनपूर्वक स्वागत. 18 बॉल आणि अवघ्या 10 धावांची गरज आहे. सामना खरं तर सोपा आहे. गोलंदाज रोहित आलाय. पहिलाच बॉल ऑन साइड ला संभाजी पथारे सरांच्या बॅट मधून वन हँडेड चौकार खेचला तो संभाजी पथारे यांनी. धावा पाहिजेत आता 6. आणखीन एक जर चौकार मारला संभाजी पथारे यांनी तर नरेश मिनमिने दादांकडून 500 रुपयाचं बक्षीस आहे. आणखीन एक चौकार आला. चेंडू द्या, नवीन चेंडू, नवीन द्या, जुना चेंडू द्या, म्हणजे आधीच्या मॅचचा यूज बॉल असेल तर द्या. अवघ्या 6 धावांची गरज आहे. आणखीन एक चौकार आला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे नरेश मिनमिने यांच्याकडून. संभाजी पथारे सरांची देखील बॅटिंग दमदार होते या वर्षी आणि सॉलिड परफॉर्मन्स त्यांचा देखील राहिला. या मॅच मध्ये विकेट किपिंग भारी केली. आता बॅटिंग मध्ये आणखीन एक चौकार पाहिजे आणि तो चेंडू मात्र रोहितने समोरच्या दिशेने ठेवला. डॉट बॉल आलाय. 6 धावांची अवघी गरज आहे या मॅच मध्ये. 15 चेंडू आहेत, 6 धावा, 14 चेंडू, सॉरी 16 चेंडू आहेत आणि 16 चेंडू मध्ये गरज आहे ती 6 धावा संख्येची. 18 बॉल 10 होत्या, चौकार आलाय. 16 बॉल, आता 6 ची गरज आहे. गोलंदाज तयार रोहित. वाह, काय डिलिव्हरी होती, सुंदर सुंदर चेंडू. पडल्यानंतर मात्र फलंदाजाच्या शरीरापासून, बॅट पासून मात्र बाहेरच्या दिशेने झुकला चेंडू आणि कुठलाही धोका नाही. चेंडू मात्र भारी होता रोहितचा. अगदी स्पिन गोलंदाजी करतोय रोहित, पण फलंदाजाला चकवण्यामध्ये तो मात्र इथे सक्सेसफुल ठरलाय. गोलंदाज तयार रोहित. स्टेप आउट केला होता, बॅटची कडा आणि इथून मात्र विकेट. स्वर्गीय भास्कर इलेवन अंजप संघाला आणखीन एक धक्का. संभाजी पथारे सर इथून आउट. अजूनही या मॅच मध्ये जिंकण्यासाठी 6 धावांची गरज आहे. चेंडू आहेत ते मात्र 14. डिक्सल टीमने देखील हा सामना या सेकंड ओव्हर मध्ये रोहितने अंजप संघाला 4 चेंडूवरती खरं तर 4 धावा दिल्या, म्हणजे 3 मागील चेंडू डॉट काढलेत रोहितने. आता सुभाष रटाटे लेफ्ट हँड बॅटर आणि सुभाषच्या बॅट मधून तो विजयाचा षटकार येईल का याकडे सगळं खेळाडूंचं अर्थात पवेलियनचं लक्ष लागलंय. बॅटर सुभाषच्या बॅट मधून फटका, उंच हवे चेंडू, कॅच ड्रॉप आहे आणि तोपर्यंत एकच सिंगल आहे. आता एक चेंडू या ओव्हर मधला बाकी आहे. जिंकण्यासाठी 5 धावा संख्येची गरज आहे आणि प्रवीण पथारे जो 11 चेंडू मध्ये फक्त एकच चेंडू खेळलाय, तो आता या एका चेंडूवरती षटकार खेचत आपल्या संघाला एक दिमागदार विजय मिळवून देईल का. आणि रोहितचा हा चेंडू षटक क्रमांक 2 ची इथून समाप्ती. 12 चेंडू आणि गरज आहे मॅच मध्ये कंपल्सरी 5 धावा संख्येची. रोहितने अवघ्या 5 धावांचं षटक टाकलं. जर पहिल्या ओव्हर मध्ये 17 धावा आल्या नसत्या कदाचित ही मॅच बनू शकली असती, पण अजूनही 12 चेंडू आहेत, 5 धावा संख्येची गरज आहे. काही होऊ शकेल. हे षटक जर मेडर आलं तर मात्र मजा येईल या मॅच मध्ये. गोलंदाज तयार श्रेयस. 12 चेंडू आणि 5 धावा संख्येची गरज आहे. पायावरती चेंडू, हलकीशी अपील झाली. एक सिंगल इथून कंप्लीट होईल. लेग बायच्या स्वरूपातली धाव असेल टीमच्या खात्यात. 11 बॉल आणि कंपल्सरी 4 धावा संख्येची गरज आहे.
फटका भारी आहे प्रवीण पाताऱ्याचा. गेम फिनिश. विजय षटकाराने जिंकलाय तो स्वर्गीय भास्कर इलेव्हन अंजप. अभिनंदन या संघाचा आणि डिक्सल संघाचंही कौतुक आपण करूया. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय प्लेअर ऑफ द मॅच अंजप संघाचा, ज्याने विकेट हॅट्रिक घेत आणि सुरुवातीच्या ताबडतोब 4 चेंडूमध्ये 14 धावांची बॅटिंग केली. तो ऑलराऊंडर स्टार प्लेअर या संघाचा मारुती माली ठरला मॅन ऑफ द मॅच. तर या दरम्यान कॅमेरामॅनला विनंती करेल कॅमेरा आपण मूव्ह करा जिथे आपण सन्मान या ठिकाणी करतोय. तर आदरणीय दिलीप शेठ रसाल यांचा सत्कार या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करतो दिलीप शेठ रसाल यांना की आपण स्वागत कक्षामध्ये यावं आणि निलेश रसाल यांच्या शुभ हस्ते दिलीप शेठ रसाल यांचा सत्कार आपण या ठिकाणी करतोय. तर या ठिकाणी दिलीप शेठ रसाल यांना तुम्ही स्क्रीनवरती बघू शकाल. निलेश रसाल यांच्या शुभ हस्ते अत्यंत मानाने त्यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात येतोय. सहर्ष सहर्ष स्वागत दिलीप शेठ रसाल. त्यानंतर मी वसंत शेठ रसाल यांनाही विनंती करेल साहेब आपणही यावं, आपला देखील सत्कार या ठिकाणी केला जाईल. पाथरज जिल्हा परिषद वार्ड भाजपा पार्टी आणि त्याचबरोबर ब्रदर्स इलेव्हन धोत्रे आयोजित ही क्रीडा स्पर्धा आणि या क्रीडा स्पर्धेमध्ये वसंत शेठ रसाल यांचा देखील सत्कार या ठिकाणी केला जाईल. मी सुदाम धुळे याला विनंती करेन सुदाम आपण वसंत शेठ रसाल यांचा सत्कार या ठिकाणी करावा आणि त्यानंतर आपण मारुती माळी यांना मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक या ठिकाणी देणार आहोत. तर मारुती आपण या ठिकाणी यावं. तर मारुती माळी आपण तिथे पोहोचा जिथे वसंत शेठ रसाल यांच्या शुभ हस्ते ते पारितोषिक मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आपल्याला दिली जाईल. आणि त्यानंतर तर कमलाकर रसाल यांना विनंती करेल की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. कमलाकर रसाळ आणि मारुती माळी यांना आता मॅन ऑफ द मॅच देण्याची मी विनंती करेल वसंत शेठ रसाल यांना. 14 धावा बॅटने आणि विकेट हॅट्रिक कमावणारा मारुती माळी अंजप संघाचा ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. वसंत शेठ रसाल यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी आणि त्याचबरोबर मी कमलाकर रसाल यांना विनंती करेल की मारुती माळी तिथे सांभा. बळीराम शेठ रसाल यांच्या वतीने 1111 रुपयाचं जे कॅश प्राइज होतं ते देण्याची मी विनंती करेल त्यांचे सुपुत्र नितीन शेठ रसाळ यांना की आपण 1111 रुपये ते विकेट हॅट्रिक घेण्याबद्दल मारुती माळी यांना सुपूर्द करावे. आणि मी विनंती करेल टाळ्या होऊन जाऊ द्या मारुती माळी यांच्यासाठी मॅन ऑफ द मॅच ॲट दी एज 42. गुड परफॉर्मन्स, कॉंग्रॅच्युलेशन मारुती. तर मी विनंती करेल पाथरज जिल्हा परिषद युवा सेना विभाग प्रमुख आदरणीय नरेश मिनमिने दादा यांना की आपला सत्कार आयोजकांच्या वतीने पाथरज जिल्हा परिषद भाजपा पार्टी आयोजित आणि ब्रदर्स इलेव्हन धोत्रे संघाकडून नरेश मिनमिने दादांचा सत्कार या ठिकाणी केला जाईल. आणि त्यानंतर दोन्ही कर्णधारांना विनंती आहे की टॉस साठी आपण दोघांनी समोर या. नरेश मिनमिने दादा म्हणजे युवकांना एकत्रित करून युवा सेनेचं काम करणारं हे युवा नेतृत्व आणि जबरदस्त व्यक्तिमत्व, शांत स्वभावाचे, प्रत्येक कार्यक्रमामध्ये पाथरज जिल्हा परिषद वॉर्डामध्ये अगदी खेळाडू म्हणून नव्हे तर एक व्यक्ती म्हणून प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्यांचा सहभाग असतो. त्या युवा सेना विभाग प्रमुखाचा सन्मान आम्ही भारतीय जनता पार्टी पाथरज जिल्हा परिषद वॉर्ड आणि ब्रदर्स इलेव्हन धोत्रे टीमच्या वतीने करतो. चला दोन्ही कॅप्टन आता टॉस साठी या. बाकरीचा पाडा टीमचा कर्णधार इथे आहे. आता मी विनंती करेल या ठिकाणी की आपण पुढील मॅचचा टॉस अर्थात सेकंड राऊंडचा जो पहिला सामना असेल स्वर्गीय भास्कर इलेव्हन अंजप आणि जय मल्हार बाकरीचा पाडा या दोघांच्या दरम्यान करतोय आपण टॉस. टॉस जिंकला या ठिकाणी स्वर्गीय भास्कर इलेव्हन अंजपने. निलेश किती ओव्हरची मॅच असेल? 4च ओव्हरची मॅच असेल. 4 ओव्हरची मॅच असेल. स्वर्गीय भास्कर इलेव्हनने बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. जय मल्हार बाकरीचा पाडा बॅटिंग करेल. आणि बघा एक बजाज गाडीची चावी आम्हाला सापडलेली आहे. प्रेक्षकांनी खेळाडू याची नोंद घ्या. बजाज गाडीची चावी आम्हाला सापडलेली आहे. ज्या कोणाची असेल त्यानं ती चावी घेऊन जा ही आपल्याला सूचना आम्ही करतोय.
4 ओव्हरची मॅच असेल अंजप आणि भाकरीचा पाडा संघाची नोंद घ्या आपण. चला फलंदाजांनी रेडी व्हा. जय मल्हार भाकरीचा पाडा आणि स्वर्गीय भास्करी लिहून अंजप या टीमने आपली फिल्डिंग लावून घ्या. बजाज गाडीची चावी आम्हाला सापडलेली आहे, ज्या कोणाची असेल त्याने ती घेऊन जा, ही पुन्हा प्रेक्षकांना विनंती आहे. यानंतर नेरळपाडा वर्सेस गणेगाव या दोन संघामध्ये मॅच होईल. नेरळपाडा आणि गणेगाव या दोन संघांनी रिपोर्टिंग करा. यानंतर आपला सामना असेल आणि भाकरीचा पाडा टीमच्या फलंदाजांना आता रिक्वेस्ट असेल की आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हा, कारण टाइम आपल्याकडे कमी आहे. कारण बघता बघता दुपारचा 1 वाजलाय. दुपारचा 1 वाजला आणि 2 मॅच झाल्यात, अजून 5 मॅच बाकी आहेत. प्रत्येक मॅचला किमान 1 तासाचा अवधी हा जातोय आणि या क्रीडा स्पर्धेमध्ये आपण भरघोस बक्षीस बघतोय. मॅन ऑफ द सिरीज साठी आकर्षक सायकल या स्पर्धेमध्ये असेल. बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट साठी आकर्षक कूलर, बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट साठी आकर्षक कूलर, 4 क्रमांकासाठी भव्य दिव्य सुंदर ब्युटिफुल आणि आकर्षक अशा 4 क्रमांकाच्या 4 ट्रॉफीज. मॅन ऑफ द सिरीज साठी देखील एक आकर्षक ट्रॉफी आणि प्रत्येक सामन्याच्या मॅन ऑफ द मॅच साठी देखील एक आकर्षक ट्रॉफी या क्रीडा स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. आणि कर्जत तालुक्यातील खरं तर या वर्षीच्या सीझनची बऱ्याच स्पर्धा झाल्या, पण सर्व स्पर्धा या 30,000 क्रमांकाच्या झाल्या. पण कर्जत तालुक्यातील या वर्षी 2025 ची सर्वात मोठी ट्रॉफी पाथरज जिल्हा परिषद वॉर्ड भाजपा पार्टी आयोजित आणि ब्रदर्स 11 धोत्रे संघाच्या वतीने आयोजित भाजपा नमो चषकाची ही भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा. प्रथम क्रमांक 40,000 रुपये क्रमांकाची. आणि या भव्य दिव्य क्रीडा स्पर्धेमध्ये आपण या क्रीडा स्पर्धेला उभारण्यामध्ये ज्यांनी मेहनत घेतली त्या ब्रदर्स 11 धोत्रे संघाचं आपण मनापासून कौतुक करूया. किरण रसाल दादा, गणेश रसाल दादा, निलेश रसाल, सुदाम धुळे, त्याचबरोबर आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी प्रचंड मेहनतीने उभारलेली ही क्रीडा स्पर्धा. ब्रदर्स 11 धोत्रे या संघाचं परफेक्ट नियोजन आणि सर्व संघांसाठी ही कर्जत तालुक्यातील भाजपा नमो चषकाची भव्य दिव्य स्पर्धा. ब्रदर्स 11 संघाचं कौतुक करून आपण जाऊया सेकंड राऊंडच्या पहिल्या मॅच कडे, जिथे पहिला संघ जो जिंकला होता पहिली मॅच जय मल्हार भाकरीचा पाडा तो बॅटिंग करेल आणि दुसरा सामना जिंकला ज्या संघाने तो स्वर्गीय भास्कर 11 करेल फिल्डिंग. 4 ओव्हरच्या मॅचचा कॉल पंचांचा आणि इथून या मॅचला होईल सुरुवात. पहिल्या ओव्हर साठी आलाय तो स्वर्गीय भास्कर 11 अंजपचा प्रवीण पथारे. बॅटिंग साठी उतरले 2 धुरंधर फलंदाज निलेश महाले नॉन स्ट्रायकर एंडला आणि स्ट्रायकर एंडला आहे तो निखिल क्षीरसागर. सुरुवात पहिल्या चेंडूने प्रवीण पथारे या गोलंदाजाची. 3, 2, 1 लेट्स स्टार्ट द गेम. पहिला बॉल शरीरावरती हलकीशी अपील होती प्रवीण पथारे कडून. पहिला चेंडू मात्र निर्धाव. जय मल्हार भाकरीचा पाडा पहिल्या राऊंड मध्ये त्यांनी जवळपास 52 धावा बॅटने उभारल्या होत्या. आता या सेकंड राऊंडचा पहिलाच बॉल इथून मात्र डॉट आलाय. इथून मात्र पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग झाली. डॉट बॉल आला. लगातार 2 चेंडूवरती 2 डॉट बॉल. आणि या मैदानाच्या आतमध्ये सुदेश मिनमिने हा अंजपचा खेळाडू फिल्डिंग करतोय. खरं तर नितीन शेठ रसाल यांचा 5वी पासून तर 15वी पर्यंत एकाच वर्गात असणार आहे वर्गमित्र. आणि त्याने जर कॅच पकडली तर 500चा कॅच प्राइज आहे. आणि इथून कॅच उडाली होती आणि मारुती माळीच्या हाताला स्पर्श करून चेंडू सीमा पार पोहोचला चौकार. कॅच हातात यायला पाहिजे होती मारुती माळीच्या. चेंडू निसटला, कॅच ड्रॉप झाला आणि 4 धावा मिळाल्या जय मल्हार भाकरीचा पाडाला. इथून फायदा झाला आणि 4 धावांनी सुरुवात झाली ती मात्र टीम जय मल्हार भाकरीचा पाडाची. आणि आता रिप्लेसमेंट करण्यात आली आहे. जयवंत याला बाउंड्री लाईनच्या जवळ आणण्यात आलंय, कारण 3 बॉल मध्ये धावा झाल्या 4. सुरुवात झाली, गुड स्टार्टिंग. पहिला बॉल स्टार्टिंग चांगली झाल्यानंतर मात्र चौथा चेंडू होता आणि तिथे प्रवीण पथारे याने मात्र एक सिंगल खर्च केली. 4 चेंडू मध्ये धावा आहेत त्या मात्र 5. शांत शांत सामना चालेल, कारण दोन्ही संघांसाठी सुरुवात
ही अत्यंत महत्वाची आहे. सेकंड राऊंडचा सामना, इथे जिंकला तर क्वालिफाय मॅचचं तिकीट आणि स्पर्धा मोठी आहे, ट्रॉफीज आकर्षक आहेत. तुम्ही स्टेजच्या समोर आलात ना तर सगळ्यांचं लक्ष वेधणाऱ्या या आकर्षक ब्युटिफुल उंच उंच अशा ट्रॉफीज. फुल टॉस होता, निलेश महालेचा फटका ऑन साइडला, भरपूर वेगाने दिलीप धावलाय, बॉल पर्यंत पोहोचलाय, वेगवान फेक येईल तोपर्यंत 2 धावा इथून पूर्ण झाल्यात. 2 धावांनी स्कोर वाढलाय. टीमची टोटल आहे ती 7 या अंकावरती. निलेश महाले मागच्या मॅच मध्ये तो स्वस्तात परतला होता, या मॅच मध्ये त्याच्या बॅट मधून धावा आल्या पाहिजे जय मल्हार बाकरीच्या पाडासाठी, पण प्रवीण पथारेने पहिलं षटक हातामध्ये घेतला आणि चांगली ओव्हर तो सध्या टाकत आहे. निलेश 6 चेंडू इथे 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 मात्र मारुती माळीच्या हातातून चेंडू निसरला. 1 रनने ओव्हर इथून पहिली प्रवीण पथारेची धावा फलकावरती धावा झाल्या त्या मात्र 8 आणि 8 धावांनी इथून सुरुवात केली ती जय मल्हार बाकरीच्या पाडाने. तर सुदेश भाऊ मिनमिने फिल्डर या ठिकाणी जर कॅच पकडतोय तर त्याचा 5वी पासून ते 15वी पर्यंत एकाच वर्गात असणारा वर्गमित्र जीवलग मित्र नितेश शेठ रसाल यांच्या वतीने एका कॅच साठी प्रत्येक कॅच साठी 500 रुपये, म्हणजे त्याने 10च्या 10 कॅच जरी पकडल्या तरी 500 प्रमाणे 5000 त्याच्या नावावरती जमा होती. आणि खरं तर मी कौतुक करतोय ब्रदर्स 11 धोत्रे संघाचं, किरण रसाल, गणेश रसाल, निलेश रसाल, सुदाम धुळे आणि त्यांचे सर्व सहकारी, हर्षद असेल, गोल्डन असेल, तेजस असेल, सर्वांचं मनापासून कौतुक आहे. कारण कर्जत तालुक्यात 30,000च्या पार स्पर्धा येत्या काळामध्ये नव्हत्या, पण 40,000 रुपये क्रमांकाची ही स्पर्धा या ठिकाणी भाजपा नमो चषकाच्या माध्यमातून. फटका भारी आहे, निलेश महालेचा अलॉंग दी कार्पेट आहे आणि त्या ठिकाणी एक सिंगल आहे. एक सिंगल रन मारुती माळी. खरं तर या गोलंदाजाचा दबदबा आहे, कारण अंजप संघासाठी नेहमी तारणहार ठरणारा हा गोलंदाज म्हणजे मारुती माळी. फटका हवेत चाललाय, जयवंतने कॅच पकडली होती पण स्पर्श झाला पाय आणि मिळालाय तो मात्र जय मल्हार भाकरीचा पाडा संघाला षटकार. चेंडू ढकलायला हवा होता, समोर होता, टायमिंग होतं, कॅच सोबत षटकार आहे आणि 6 धावांनी जय मल्हार भाकरीचा पाडा संघ मात्र पुढे चाललाय. निखिलचा फटका हवेत, संभाजी पथारे सरांनी कॅच पकडली, गुड कॅच आणि बॅटर निखिल क्षीरसागर इथून आउट. निखिल बॅक टू द पॅव्हेलियन. जयवंतची मिस्टेक संभाजी पथारे सरांनी खरं तर भरून काढली आणि जो घातक ठरणार होता निखिल क्षीरसागर त्याची विकेट आली ती स्वर्गीय भास्कर इलेव्हन अंजपच्या खात्यात. मारुती माळी यांच्या हाताला स्पर्श करून चौकार गेला, त्यानंतर जयवंतला आणलं, जयवंतने कॅच पकडून षटकार खर्च केला आणि आता खरं तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच साईनाथ क्षीरसागर मैदानाच्या आतमध्ये चाललाय. साईनाथ क्षीरसागर 2 चौकार 1 षटकार, काय बॅटिंग केली होती पहिल्या मॅच मध्ये त्याने. आता पुन्हा एकदा संघ त्याच अपेक्षेने की साईनाथ क्षीरसागरचा परफॉर्मन्स चांगला राहिला तर याही मॅच मध्ये चांगला स्कोर उभारता येईल. पण अंजप संघाच्या मारुती मालीने विकेट घेत धावा फलकावरती धावा आहे सध्या 15. मारुतीचा हा चेंडू, सायनाचा फटका हवेत चाललाय. एकच सिंगल. जयवंत, दिलीप, मिलिंद तिघांच्या मध्ये हा चेंडू आदळला. 16 धावा धावा फलकावरती आहेत. गोलंदाज सय्यार मारुती माळी. 4 चेंडू संपलेत, धावा संख्या ती मात्र 16. खाली राहिला चेंडू मारुती माळीचा, अपील होती जोरदार. विकेट किपर संभाजी पथारे सरांचा जोश मात्र भरपूर आहे, अपीलही तेवढीच आहे. मारुती माळी यांनी जो सक्सेसफुल चेंडू टाकला आणि या स्पर्धेमधून आदरणीय एकनाथजी खडे अर्थात आप्पा या ठिकाणी रजा घेतात. भक्ताची वाडी येथे मात्र ते रवाना होत आहेत. धन्यवाद आप्पा, आपण या स्पर्धेमध्ये आलात. या दरम्यान मारुती माळी यांचा षटकाचा जवळपास
समाप्ती होत असताना आणि 2 ओव्हरमध्ये धावा आहेत जय मल्हार भाकरीदाबाडा संघाच्या, त्या मात्र धावा फलकावरती 16 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 8, दुसऱ्या ओव्हरमध्ये आल्यात 8. पहिल्या ओव्हरमध्ये कुठलीही विकेट नव्हती, दुसऱ्या ओव्हरमध्ये निखिल बाद झालाय आणि एका गड्याच्या मोबदल्यात 2 ओव्हरमध्ये धावा फलकावरती धावा आहेत 8च्या सरासरीने, त्या मात्र 16 धावा. स्टार टेनिस वर्ल्ड किंवा ग्रामीण टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून YouTube लाईव्ह वरती ही स्पर्धा तुम्ही लाईव्ह अनुभवत आहात. त्या सर्व लाईव्ह क्रिकेट रसिकांचे देखील आम्ही मनापासून सहर्ष स्वागत करतोय. ब्रदर्स 11 धोत्रे यांच्या नियोजनाने उभारलेली आणि त्यांना तेवढीच भक्कम साथ ती मात्र पाथरा जिल्हा परिषद वॉर्ड भारतीय जनता पार्टी आयोजित भाजपा नमो चषकाची ही क्रीडा स्पर्धा आणि त्यांच्या अगदी खांद्याला खांदा लावून ज्यांची या क्रीडा स्पर्धेला भक्कम साथ आहे, आयोजक म्हटलं तरी हरकत नाही, ते आदरणीय रायगड युवा मोर्चा भाजपा चिटणीस दिनेश माधव रसाळ यांचं देखील मनापासून आम्ही कौतुक करू की इतकी मोठी स्पर्धा त्यांनी या वर्षी दाखवली. त्यामुळे सर्व आयोजकांचं मन भरून कौतुक आहे आणि चर्चा आहे, कारण कर्जत तालुक्यात आता आठवड्याला 1 ते 2 स्पर्धा असतात आणि त्यामध्ये इतकी भव्य दिव्य नामांकित स्पर्धा आणि त्याहूनही ट्रॉफीज मात्र भारी आहेत. ट्रॉफीचं करावं तितकं कौतुक मात्र कमी. आणि या ठिकाणी स्वर्गीय रोहिदास तिखंडे गणेगाव चिंचवली संघ पोहोचलाय, आपलं सहर्ष स्वागत. आणि त्यांच्या विरोधात खेळणार तो मात्र सिद्धिविनायक नेरळपाडा, तर या संघाने सुद्धा रिपोर्टिंग करा, आपलं देखील सहर्ष स्वागत असेल. गणेगाव चिंचवली संघ बऱ्याच दिवसानंतर आपल्या परफॉर्मन्स दाखवण्यासाठी सज्ज आहे. 2 ओव्हरमध्ये 16 झाला. संभाजी पतारे सर बॉलिंग मार्क वरती सज्ज होतील, त्याला जास्त वेळ घेऊ नका. सर्व टीमला विनंती आहे, 20 मिनिट्स तुमच्यासाठी आहेत आणि 20 मिनिट्स मध्येच तुमची इनिंग संपली पाहिजे, याकडे लक्ष द्या. 2 ओव्हर 16 धावा आहेत. पहिला बॉल टाकण्यासाठी संभाजी पतारे सर फिल्डिंग मध्ये थोडा चेंजेस त्यांच्या माध्यमातून करण्यात येतोय आणि गोलंदाज संभाजी पतारे सर बॉलिंग मार्क वरती सज्ज. पहिला बॉल, पहिलाच बॉल शरीरावरती आहे, रन घेण्याचा प्रयत्न, रन आउटची चान्स बनू शकेल पण थांबवलंय. खरं तर संभाजी पतारे सरांनी बघितलं की ओव्हर थ्रो झाला तर कदाचित धावा जाऊ शकतात आणि लेग बायच्या स्वरूपातली ही धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावा फलकावरती रन्स आहेत त्या मात्र 17. जय मल्हार भाकरीदाबाडा संघाचा जो रन रेट आहे तो मात्र अगदी 8च्या आसपास आहे. त्या 8च्या रन रेटला वाढवण्याचा प्रयत्न फलंदाजांना करावा लागेल. संभाजी पतारे सर देखील चांगले बॉलर आहेत, त्यामुळे भरपूर वर्ष त्यांच्याकडे देखील अनुभव आहे आणि आपल्या संघासाठी 3रं षटक ते घेऊन आलेत. शरीरावरती अपील जोरदार मैदानाच्या आतमध्ये विकेट गोज डाऊन. निलेश महाले बॅक टू द पॅव्हलियन LBW च्या स्वरूपात. फलंदाज बाद. स्ट्रॉंग अपील होती विकेट किपर सुभाष रटाडेची, स्ट्रॉंग अपील होती बॉलर संभाजी पथारेंची आणि विकेट आली येते निलेश महालेची. पहिल्या मॅच मध्ये काही करू शकला नाही, या मॅच मध्ये असं वाटलं की किमान संघाला एक चांगला स्कोर उभारून देईल, पण निलेशच्या बॅट मधून पाहिजे तेवढा धावा आल्या नाहीत आणि पुन्हा एकदा संघाला निराश केलं ते निलेश महालेने आणि विकेट कमावली ती संभाजी पथारेने. धावा फलकावरती स्कोर आहे आतापर्यंत तो मात्र 17. संभाजी पथारे सरांचा जर्सी क्रमांक देखील 17 आणि निलेश महालेला आउट करत त्याने या षटकामध्ये एक मोठं यश मिळवून दिलं. आता यंग टॅलेंट आदित्य क्षीरसागर ऑन बॅटिंग मार्क. बॅटच्या रडार मध्ये भिरकावलाय, एका टप्प्याने चेंडू सीमा पार. 1 बाउन्स चौकार. आदित्य क्षीरसागरने मैदानावर उतरल्या आपल्या आक्रमणाची सुरुवात केली. खरं तर फिल्डरचा लेझीपणा बघायला मिळाला, प्रयत्न झाले नाही चेंडू अडवण्यासाठी, कारणास्तव आदित्यचा हा सुसाट वेगाने चौकार निघाला. स्कोर आहे धावा फलकावरती 21. पुन्हा लोअर फुल टॉसचा प्रयत्न ऑन साइडला चेंडू मात्र इथून अडवला आणि फेक होईल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. या ठिकाणी डीजे रसाळ, आपण कुठे असाल तर लवकर या. डीजे रसाळ, गाणे वाजले पाहिजेत.
त्यामुळे डीजे रसाळ आपण या ठिकाणी यावं आपल्याला विनंती आहे. 4 बॉल स्कोर आहे धावा फलकावरती 23 या अंकावर. 4 चेंडू 23 धावा. संभाजी पतारे आपल्या फिल्डरला मात्र सूचना करतात की एक एक रन महत्वाची आपल्या संघासाठी. आणि संभाजी पतारेंचा हा 5वा चेंडू. फुल टॉस ऑन साइडला. दिलीपने पकडली कॅच. विकेट आली आदित्य क्षीरसागरची. तर कॅच पकडली. तर दिलीप खरं तर स्वतःच्या फिल्डिंग वरती थोडा नाराज होता कारण आधी एक चौकार त्याच्या बाजूने गेला होता. आता त्याने कॅच पकडली आणि आदित्यला माघारी पाठवलं. खरं तर सूचना केल्याशिवाय फिल्डरला आपला ऍक्टिव्हनेस दिसत नाही आणि दिलीपने कॅच पकडली. खरं तर स्वतःवरती थोडा नाराज असेल कारण आधीच्या 2 बॉल वरती पाहिजे तशी फिल्डिंग झाली नाही पण कॅच पकडत त्याने आपल्या उत्तम फिल्डिंगचा नमुना पेश केला आणि संभाजी पतारेंच्या खात्यात दुसरी विकेट. 5 चेंडू संपले. धावा आहेत त्या 23. जय मल्हार बाकरीदाबाडा संघाचा बॅटिंग परफॉर्मन्स या मॅच मध्ये विकेट वरती विकेट जात आहेत कारण 3 विकेट आतापर्यंत आउट झाला. प्रत्येक विकेट मागे रन्स पाहिजेत पण त्या रन्स मात्र येत नाहीयेत आणि 23 धावा संख्येवरती तिसरा षटकाचा खेळ देखील समाप्त झाला. संभाजी पतारे या गोलंदाजाने 2 विकेट घेत धावा खर्च केल्या त्या मात्र 7 आणि 3 ओव्हर मध्ये जय मल्हार बाकरीदाबाडाचा स्कोर आहे तो मात्र 23. यानंतर होणारा सामना स्वर्गीय रोहिदास तिखंडे 11 गणेगाव चिंचवली आणि त्यांच्या विरोधात लढेल तर मात्र श्री सिद्धिविनायक नेरळपाडा हा संघ. तर श्री सिद्धिविनायक नेरळपाडा या संघाच्या कर्णधाराने अक्षय म्हात्रे किंवा हेमंत चंचे आपण आला असेल तर त्वरित रिपोर्टिंग करा. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे कारण इनिंग संपल्यानंतर आपण लगेच टॉस करणार आहोत आणि आजकाल वेळेला फार महत्व आहे कारण जर तुम्ही ऑन टाइम आलात मॅच जर वेळेवरती सुरू झाल्या तर मात्र मॅच बघायला आणि तुम्हाला खेळायला मजा येते. त्यामुळे दोन्ही नेरळपाडा आणि गणेगाव चिंचवली संघाने देखील याची नोंद घ्या की इनिंग मध्ये आपल्याला टॉस साठी उपस्थित राहायचं. 3 ओव्हर मध्ये 23 झालं. सुभाष राटाटेला स्लॉग ओव्हर मध्ये आणलंय आणि सुभाष मात्र आपल्या लेफ्ट हँड बॉलिंगचा प्रदर्शन करण्यासाठी ओव्हर द विकेटने सुभाष राटाटे बॉलिंग करतील. सुदेश मिनमिने यांच्यासाठी पारितोषिक आहे. जिवलग मित्राचा कॅच साठी 500 फटका भरपूर उंच आणि तेवढाच फटक्यावरती फिल्डिंग मधून जे एफर्ट्स लावले कमालीचे एफर्ट्स होते. लास्ट मोमेंटला शॉट भारी होता फलंदाजाचा. भरपूर उंच चेंडू हवेत होता आणि त्यानंतर लास्ट मोमेंटला प्रयत्न झाले. कॅच जरी ड्रॉप झाले असते तरी जयवंत होता त्या ठिकाणी. षटकार त्याने अडवला. एकच धाव फक्त धावा फलकावरती येईल. 24 धावा. सुंदर फटका. गॅप मोठा आहे. गॅप शॉट सिलेक्शन. फलंदाज अनिकेतच्या बॅट मधून आलाय. हा सीमा रेखा पार चौकार. 28 धावा या चौकाराच्या मदतीने जय मल्हार बाकरीदाबाडा संघाच्या. 2 चेंडू 28 धावा स्कोर पाहिजे. अजूनही 40 पार जाता येईल. फक्त बॅटर मध्ये ती धमक पाहिजे. येणाऱ्या 4 बॉल मध्ये आपल्या टीमचा स्कोर हा 40 पर्यंत घेऊन गेला पाहिजे. अनिकेतचा हा फटका अगदी विकेट किपर संभाजी पाथरे सर चेंडू पर्यंत एका सिंगलने स्कोर वाढेल. 29 धावा जय मल्हार बाकरीदाबाडाचा. 3 बॉल संपलेत सुभाष राटाडेचे. सुभाष राटाडे, संभाजी पतारे, मारुती माळी हे सर्व अनुभवी खेळाडू आहेत जे मात्र आता 30+ आहेत. म्हणजे 35, 36, 40च्या रेंज मध्ये असणारे खेळाडू मात्र आपला दमदार खेळ दाखवत आहेत स्वर्गीय भास्करी नांजपसाठी. 29 झाल्यात. स्कोर मात्र आवाक्यात आहे आणि नवीन चेंडू टाकण्यासाठी सुभाष रटाटे या ठिकाणी सज्ज आहे. साईनाथ क्षीरसागर याच्या बॅट वरती चेंडू येतात. म्हणजे या स्पर्धेमध्ये बाकरीदाबाडाचा हा खेळाडू चमकदार कामगिरी करू शकतो. पुढे आला होता साईनाथ. 3 स्टंप सोडून भरपूर पुढे गेला होता. तोपर्यंत काहीही करू शकला नाही. या बॉलवर डॉट बॉलची सांगता झाली. सुदेश भाऊ मिनमिने कव्हर मध्ये उभा आहे. आपल्या जिवलग मित्र नितीन शेठ रसाल यांचं ते कॅश साठी
तो प्रयत्न करेल का आणि फटका साईनाथ क्षीरसागरचा उत्तुंग असा गगनचुंबी षटकार वंडरफुल माइंड ब्लोइंग शॉट साईनाथ क्षीरसागरचा हा सुपर सिक्सर. 5 चेंडू आता संपले. स्कोर झालाय टोटल 35 आणि शेवटचा बॉल आहे. सुदेश मिनमिनेने जर कॅच पकडली त्याच्या जिवलग मित्राकडून आता 500 ऐवजी नितीन शेट रसाल यांच्याकडून 1000. गोलंदाज सुभाष रटाटे 35 धावा फलकावर आणि साईनाथ क्षीरसागर साठी लास्ट बॉल आहे. बॅटला स्पर्श झाला आणि शेवटचा बॉल सुदेश मिनमिनेकडे. शेवटी का होईना पण टप्प्याटप्प्याने चेंडू सुदेशच्या हातात गेला आणि दुसऱ्या दाव्यासाठी प्रयत्न तर झाले पण एक सिंगल 36 झाल्यात जय मल्हार भाकरीचा पाड्याचा आणि 37चा टार्गेट इथून सेट झालंय. स्वर्गीय भास्कर 11 अंजप साठी आणि दोन्ही कॅप्टनला आपण इन्व्हाइट करूया टॉस साठी. स्वर्गीय रोहिदास शिखंडे 11 गणेगाव चिंचवली टीमचे कॅप्टन प्लीज कम फॉर टॉस आणि श्री सिद्धिविनायक नेरळपाडा टीमचे कॅप्टन प्लीज कम फॉर टॉस. दोघांनी टॉस साठी विनंती आहे नेरळपाडा आणि त्याचबरोबर गणेगाव चिंचवली. यस गणेगाव चिंचवलीचे चॅम्पियन कॅप्टन गुरु थोरवे या ठिकाणी उपस्थित झालेत. तर मी नेरळपाडा संघाच्या चॅम्पियन कॅप्टनला रिक्वेस्ट करेल की आपण नाणेफेकीसाठी या. तर नेरळपाडाचे देखील कर्णधार हेमंत चंचे उपस्थित झालेत. गुरु थोरवे या ठिकाणी उपस्थित झाले. तर मी विनंती करतोय की दोन्ही कर्णधार आपण स्वागत कक्षामध्ये उभे राहा आणि या ठिकाणी पुढील मॅचचा टॉस डीजे रसाल अर्थात दत्तात्रय रसाल यांच्या शुभास आपण करतोय. तर मी विनंती करेल डीजे रसाल यांना दत्तात्रय दादा आपण टॉस साठी या. श्री सिद्धिविनायक नेरळपाडा आणि त्याचबरोबर त्यांच्या विरोधात लढेल तो स्वर्गीय रोहिदास शिखंडे 11 गणेगाव चिंचवली. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण आधी टॉस आपण करतोय डीजे रसाल अर्थात दत्तात्रय दादा यांच्या शुभास्ते. 4 ओव्हरच्या मॅचचा नाणेफेक असणार आहे. टॉस इथून केला जातो आणि टॉस जिंकला तो नेरळपाडा टीमने. नेरळपाडा टीमने टॉस जिंकलाय. कॅप्टन हेमंत चंचे यांचा निर्णय येईल पण त्या दरम्यान आपण सत्कार या ठिकाणी करतोय ज्यांच्या माध्यमातून एक चांगला डीजे साऊंड नेहमीच आपल्याला ऐकायला मिळतो. ते डीजे रसाल अर्थात दत्तात्रय दादा यांचा सत्कार अत्यंत मानाने आपण दत्तात्रय दादांचा सत्कार या ठिकाणी करतोय आणि शाल पुष्पगुच्छ आणि एक आकर्षक ट्रॉफी देऊन आपण डीजे रसाल यांचा सत्कार या ठिकाणी करतोय. धन्यवाद धन्यवाद दादा आपण स्टेजवरती आसनस्थ व्हावं. आणि हेमंत चंचे यांचा निर्णय या ठिकाणी येईल. बॅटिंग का बॉलिंग याचा निर्णय येईल पण अंजप संघाच्या फलंदाजांनी आता बॅटिंगसाठी मैदानाच्या आत जावं. 37 धावांचं टार्गेट आहे. 37 टू विन. जिंकणारा संघ आजच्या दिवसाच्या क्वालिफाय मॅच मध्ये एंट्री करेल. 37 टू विन. तर 37 टू विन अशी सिच्युएशन या मॅच मध्ये. चला मी विनंती करेल लगेचच मॅचला आपण सुरुवात करा. फिल्डिंग आपण लावून घ्या. जय मल्हार भाकरीचा पाडा संघाने 36 धावा उभारल्यात. थोडे खर तर 9च्या सरासरीने ही धावा संख्या त्यांना चेस करायचे. 9.25 या रिक्वायर्ड रन रेटने सध्या स्कोर त्यांना चेस करायचा आहे आणि पहिल्या जोडीने इथून स्टार्टिंग करेल तो स्वर्गीय भास्कर 11 अंजप. स्ट्राइक वरती असेल मारुती माळी. नॉन स्ट्रायकरला प्रवीण पथार आणि बॉलिंग साठी पहिला वेगवान बॉलर असेल तो दीपेश क्षीरसागर. वेग आणि वेगाने तो फलंदाजांना बीट करण्याचा प्रयत्न नेहमीच करतो. आता स्वर्गीय भास्कर 11 अंजप टीम कडून मारुती माळी जे सध्या बॅटिंग करण्यासाठी उतरलेत
आणि त्यांच्या विरोधात पहिली पॉवर प्लेची ओव्हर घेऊन आला दीपेश क्षीरसागर. मॅच स्टार्ट होतीये. पहिला चेंडू टाकण्यासाठी मार्गस्थ झालाय तो ओव्हर द विकेटने दीपेश. पहिलाच बॅटला स्पर्श करत लेग स्लिप मध्ये चेंडू मात्र इथे अडवलाय. इथून मात्र कुठली धाव नसेल आणि मैदानाच्या आजूबाजूला बघा बाउंड्री लाईनच्या आतमध्ये साइड स्क्रीनच्या समोर जे ब्लॅक स्क्रीन आहे तिथे जे आमचे प्रेक्षक बसलेत त्यांना विनंती करेल की आपण थोडं मागे बसा. या ठिकाणी मारुतीचा फटका आला. सिंगल रन इथून मिळेल. तर त्या ब्लॅक स्क्रीनच्या समोर आमच्या व्हॉलेंटियर टीमचे अध्यक्ष काळू अर्थात छोटा चेतन. तर काळू हे त्यांचं आवडीचं नाव आहे. तर आपण त्या ठिकाणी चांगली कामगिरी करतात 3 दिवसामध्ये. आपलं कौतुक आहे. आणि गोलंदाज दीपेश. नेक्स्ट बॉल प्रवीण साठी हा चेंडू होता. समोर चेंडू मात्र कव्हर मधून चेंडू काढला. एक्स्ट्रा कव्हर पर्यंत बॉल. मिस्टेक झाली. मिलालाय चौकार. चुकी घडली फिल्डिंग मध्ये जय मल्हार बाकरीचा पाड्याच्या अक्षयची. आणि अक्षयने इथून 4 धावा दिल्या स्वर्गीय भास्कर लोणंजपला. धावा पोहोचल्यात 3 बॉल मध्ये 5. 9 धावा ओव्हर मध्ये पाहिजेत तर 37 धावा चेस करता येतील. रिक्वायर्ड रन रेटचा विचार करता 3 बॉल मध्ये आला धावा 5. समोरून चेंडू निघाला की मात्र फिल्डिंगची गुणवत्ता ढासळते आणि तेच घडलं. 3 बॉल धावा आहेत 5. गोलंदाज दीपेश. प्रवीणचा फटका. पुन्हा एकदा प्रयत्न प्रवीण पथारेचा. चेंडू पुन्हा एकदा सीमा पार. ठोकला बॅक टू बॅक चौकार. आणि आता जर तिसरा चौकार येतोय तर आज दिवसभरामध्ये सर्व संघांसाठी जे कॅश प्राइज आहे बळीराम शेठ रसाल यांचं 1111 रुपयाचं तो मानकरी ठरू शकतो प्रवीण पथारे. आधी मारुती माळीने त्याची कमाई केली. आता प्रवीण पथारे त्या दिशेने वाटचाल करतो. गोलंदाज दीपेश. थांबवावं लागणार आहे कारण आक्रमण करतोय सध्या प्रवीण पथारे. प्रवीणचा फटका. एज लागली. मागे चाललाय चेंडू. 1-2 टप्पा आणि तिसरा चौकार. चौकार हॅट्रिक प्रवीण पथारेची. 1111 रुपयाचा मानकरी ठरलाय तो प्रवीण पथारे. बलराम शेठ रसाल यांचा 1111 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी आमच्याकडे जमा होत असताना खतरनाक बॅटिंग. अक्षयने एक चुकी केली बाकरीचा पाडा संघाकडून पण ती चुकी हॅट्रिक मध्ये कन्वर्ट झाली आणि टोटल स्कोर पोहोचला 5 चेंडू मध्ये 13. 37 धावा अजूनही मॅच मध्ये कमबॅक करणं गरजेचं आहे. आणि इथून मात्र प्रवीणचा शॉट रनआउटची चान्स बनत होती पण त्या ठिकाणी गोलंदाज दीपेश नव्हता. आणि षटक क्रमांक पहिलं 14 धावा झाल्यात. अजूनही 18 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. जय मल्हार बाकरीचा पाडा संघाने इथून जर चांगली बॉलिंग केली 18 बॉल मध्ये 23 धावा त्यांना डिफेन्स करता येऊ शकतात. इम्पॉसिबल असं काहीच नाही. दीपेशने जरी पहिल्या षटकामध्ये 14 दिले असले तरी 18 मध्ये 23 म्हणजे अजूनही सामना दोलायमान स्थितीमध्ये. म्हणजे अजूनही स्वर्गीय भास्कर 11 अंजप संघ फार पुढे निघाला नाही किंवा जय मल्हार बाकरीचा पाडा संघ फार मागे राहिला नाही. बरोबरीमध्ये दोन्ही संघ अजूनही 50-50 चान्सेस आहेत. त्यामुळे या 50% ला 100% मध्ये कसं कन्वर्ट करता येईल त्यासाठी आता दोन्ही संघांना ताकद लावणं गरजेचं. आणि निखिल क्षीरसागरची ही सुरुवात. पहिला बॉल. पहिलाच बॉल जागेवरून खेळला प्रवीण पथारे. मागे साईना थांबला. चेंडूची वाट पाहत त्या दरम्यान दुसरा धावेचा कॉल. धावा मिळतील 2. 17 चेंडू आता 21 धावांची गरज आहे. 17 बॉल 21. प्रवीण पथारे मारुती माळी सलामीच्या जोडीकडून आतापर्यंत कुठलीही विकेट त्यांनी गमावली नाही. आणि निखिल क्षीरसागर आला. 17 बॉल 21 करायच्या. इथे विकेट घेणं गरजेचं आहे. ही पार्टनरशिप तोडणं फार गरजेचं आहे बाकरीचा पाडा संघाला. लोअर फुलटॉस होता. प्रवीणचा फटका आला आणि 2 खेळाडूंच्या मधून काढलाय. प्रवीण पथारेच्या बॅट मधून आला. सीमारेखा पार. चौकार. आता पाहिजे धावा 17. बॉल शिल्लक आहेत या मॅच मध्ये ते मात्र 16 चेंडू 17 धावा. इथून पर बॉल रनचं इक्वेशन आलंय पण जोपर्यंत पहिली विकेट जात नाही तोपर्यंत धावसंख्येला पॉज देता येणार नाही. हलक्या हाताने फक्त चेंडू ढकलला प्रवीण पथारेने. लॉंग ऑन मध्ये दीपेश कडे हा चेंडू. 1 रन. 15 बॉल आणि 16 धावांची गरज आहे. एकेका धावेसाठी जर फलंदाजांना इथे संघर्ष करावा लागला तर मॅच बनवता येईल जय मल्हार बाकरीचा पाडा संघाला. आणि निखिल क्षीरसागर ऑलराऊंडर या संघाचा. यावेळेस मात्र शरीरावरती चेंडू आदळला.
14 चेंडू शिल्लक आहेत या ओव्हरचे 2 आणि धावा पाहिजेत मॅच जिंकण्यासाठी, त्या मात्र टोटल 16. 14 चेंडू 16 धावांची गरज आहे. मारुतीच्या बॅटला स्पर्श करत मागे विकेट किपरने चेंडू कॅरी केला. अंजब संघामध्ये फलंदाजी भरपूर आहे. 13 बॉल मध्ये 16 पाहिजे. नेक्स्ट बॅटर नरेश मिनमिने अगदी बॅट घेऊन तयार आहेत. 13 बॉल 16 मॅच मात्र आवाक्यामध्ये, त्यामुळे नरेश मिनमिने बॅटिंग साठी सज्ज आहेत. आणि मारुती माळीचा फटका, समोर चेंडू, खराब फिल्डिंग झाली. पुन्हा एकदा फिल्डिंग थोडी कमकुवत झाली आणि एका रनने षटकाचा खेळ झाला समाप्त. स्वर्गीय भास्कर 11ची धावसंख्या 22. 12 चेंडू मध्ये गरज आहे 15 धावांची. 12 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. आमच्या व्हॉलेंटियर सगळ्यांना विनंती आहे की आपण बाउंड्री लाईनच्या सभोवताली आहात. जर कोणी प्रेक्षक बाउंड्री लाईनच्या आतमध्ये आला तर प्रेक्षकांना विनंती आहे कृपया आपण बाउंड्री लाईनच्या आतमध्ये येऊच नका, कारण तुम्ही आहात तर स्पर्धा आहे. पण तुमच्या जी साथ आम्हाला लाभते मागील 3 दिवसापासून, त्याबद्दल सर्व प्रेक्षकांचं कौतुक आहे. आणि नेरलपाडा संघ हेमंतने टॉस जिंकून डिसिजन या ठिकाणी घेतलेलं आहे आणि त्यांच्या विरोधात स्वर्गीय रोहिदास शिखंडे 11 गणेगाव चिंचवली हा संघ फाईट करेल. नितेश शिखंडे, गुरु थोरवे, विक्रम थोरवे आणि त्यांची संपूर्ण टीम फाईट करण्यासाठी सज्ज आहे. तर दुसऱ्या बाजूला हेमंत चंचे, निलेश शिनारे, अक्षय म्हात्रे आणि त्यांची संपूर्ण टीम फाईट करण्यासाठी सज्ज आहे. 12 चेंडू मैदानावरती चित्र आहे ते मात्र 15 धावांचं. 12 चेंडू 15 धावा. एक षटक जर भारी आलं ना तर मॅच खेचता येईल. दोन्ही संघांकडे तेवढ्या चान्सेस आहेत. 12 चेंडू कंपल्सरी 15, कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे इट्स अ कंपल्सरी चेस फॉर अंजब टीम. 12 चेंडू 15 आणि सागर मारुती क्षीरसागर बॉलिंग साठी आलाय. मागच्या मॅच मध्ये 5 डॉट बॉल त्याने काढले होते एका ओव्हर मध्ये. आता या ओव्हर मध्ये सागरचा परफॉर्मन्स कसा राहील यावरती भाकरीचा पाडा टीमचा खरं तर डिफेन्स करण्यामध्ये फार महत्वाचा वाटा असणार आहे सागरचा. पहिला बॉल फुलटॉस आहे. मारुती माळीचा फटका, समोर खेळाडू होता साईनाथ, फक्त एकच धाव मिळेल. आता 11 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. 11 चेंडू 14 धावा. अनप्रेडिक्टेबल क्रिकेटच्या मॅचेस असतात जिथे कोण विन होईल हे सामना संपल्याशिवाय आपल्याला सांगता येत नाही. प्रवीण पथारे आलाय पहिल्यांदा. सागर क्षीरसागर, प्रवीण पथारे या खेळाडूला बॉलिंग करण्यासाठी बेधडक बॉलिंग त्याची असते. आणि प्रवीण पथारेचा हा शॉट आणि पकडली कॅच अक्षय क्षीरसागरने. पकडली कॅच, मोठी विकेट प्रवीण पथारेची. मॅच मध्ये टर्न आणलाय सागर क्षीरसागरच्या या बॉलिंगने आणि सामने आता 10 चेंडू विजयासाठी 14 धावा संख्येची गरज. 10 चेंडू 14 धावा. प्रवीण पथारेची विकेट. मैदानाच्या आतमध्ये एक आशेचा किरण विजयाच्या दिशेने जाण्यासाठी दोन्ही संघांची पावले पडत आहेत. अक्षय क्षीरसागरने ही कॅच जर ड्रॉप केली असती तर कदाचित ती मोठी चूक घडली असती. अक्षय पुढे गेला, मागे आला. खिलाडी ओके खिलाडी अक्षय, इथे कॅच त्याने पकडली आणि प्रवीण पथारेला आउट करत आता संभाजी पथारे सरांची एंट्री झाली. आता 10 बॉल आहेत आणि 10 बॉल मध्ये धावा पाहिजे 14. 10 बॉल 14 धावांची गरज आहे. दहा बॉल 14 धावांची गरज आहे. संभाजी पथारे यांच्या बॅट मधून निघालेला फटका एका टप्प्याने लॉंग ऑफला काबीज केला. चेंडू सीमा पार. इट्स मॅक्सिमम चौकार. सुपर चौकार आला संभाजी पथारेचा. सागर क्षीरसागर वरती मैदानात पाऊल ठेवला आणि एक बेधडक फटका त्यांनी खेळला. पण अक्षय क्षीरसागरला फिल्डिंग मध्ये आता सावध राहणं फार गरजेचं. सामना इथूनही बनेल कारण 9 चेंडू आहेत आणि 10 धावांची गरज आहे. 9 चेंडू 10 धावा. 1-2 चेंडू डॉट आले की लगेच सामना बदलायला वेळ लागणार नाही. पण संभाजी पथारे चांगली बॅटिंग करतात. 9 बॉल 10 ची गरज आहे. खरं तर लवकर सामना ताब्यात घेण्याचा प्रयत्न आता स्वर्गीय भास्कर 11 अंजब संघ तो प्रयत्न करतोय कारण क्रिकेटची मॅच
एक बॉल एक रन आली की मग सामना दोन्ही संघांसाठी अत्यंत चुरशीचा होतो. तो रोमांच या मॅच मध्ये 9 बॉल गरज आहे 10 धावसंख्येची. संभाजी पथर यांच्या बॅट मधून हवेमध्ये चेंडू अभिषेक क्षीरसागरने पकडली कॅच. 1 मोर विकेट डाऊन. आणखीन एक विकेट. अंजप संघाला धक्का. आता सामना आलाय 9 चेंडू 10 होत्या आता 8 चेंडू. विजयासाठी धावा पाहिजे त्या 10. 8 चेंडू 10 धावसंख्येची गरज. बाकरीचा पाडा संघ देखील अगदी या मॅचला बॉल टू बॉल टफ फाईट देत असताना स्वर्गीय भास्कर इलेव्हन अंजप संघासमोर 8 चेंडू 10 धावसंख्येचा सामना आहे. अफिल मैदानाच्या सागरचा चेंडू डॉट आलाय. आता मॅच मध्ये गरज आहे 7 बॉल मध्ये 10. 7 चेंडू 10 धावांची गरज. सागर क्षीरसागरने चांगली बॉलिंग केली आणि आता शेवटचा बॉल तो देखील तेवढाच महत्वाचा आहे सागरचा, कारण 7 बॉल मध्ये 10 धावसंख्येची गरज आहे. सुभाष राठडेचा फटका. भरपूर उंच चेंडू चाललाय आणि चेंडू सीमारेखा पार. 100% प्रयत्न झाले पण चेंडू ढकलण्यामध्ये आदित्यला यश आलं नाही. काय मॅच होती. षटकार आला सुभाष राठडेचा आणि आता 6 बॉल मध्ये गरज आहे ती 4 धावसंख्येची. आदित्य आपल्या संघासाठी विराट कोहली बनू शकला असता का फिल्डिंग मध्ये, पण ते त्याला जमलं नाही. षटकार जरी अडवला असता तरी संघाला फायदा झाला असता. प्रयत्न भरपूर होते. लास्ट मोमेंटला षटकार गेला आणि जो कहानी में ट्विस्ट बन गया था वो इस सिक्सर से अभी खत्म होता हुआ. अभी 6 गेंदों में 4 रन की जरूरत और अगर कोई भी बल्लेबाज 3 गेंदों में 3 सिक्सर लगाता है तो नितिन शेठ के तरफ से 1111 और 3 विकेट लेने वाले गेंदबाज के लिए भी नितिन शेठ की तरफ से 1111. 6 बॉल आता 4 ची गरज आहे. गोलंदाज तयार. मारुती माळीचा फटका. 4 धावांची फक्त गरज आहे आणि विजयाचा चौकार खेचलाय तो मारुती माळीने आणि जिंकलाय तो स्वर्गीय भास्कर इलेव्हन. चांगली फाईट दिली बाकरीचा पाडा टीमने. कौतुक त्यांचं आणि अभिनंदन स्वर्गीय भास्कर इलेव्हन अंजप. आज बेंडू दादा मिनमिने यांच्या 12th मॅनच्या भूमिकेत मात्र संघाने क्वालिफायची मॅच इथून गाठली आणि संघाचा या सामन्याचा